पनवेल हे नवी मुंबईचं प्रवेशद्वार आहे। त्यामुळे पनवेल एसटी डेपोतनं संपूर्ण कोकणामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या जात असतात। चाकरमानी पनवेल एसटी डेपोचा उपयोग करत असतात। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या पनवेल डेपोचं सुशोभीकरण आहे, आहे ते विकास रखडलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुम्ही आज संपूर्ण दौरा केलेला आहे, अनेक वर्ष हा प्रश्न सुटलेला नाहीये। खरं तर पनवेल एसटी डेपोचं आणि पनवेलकरांचं दुर्दैव आहे की हा एसटी डेपोचं काम अद्यापपर्यंत सुरू होऊ शकलेलं नाही। या डेपोच्या सुरू होण्यामध्ये अनेक पद्धतीचे अडथळे आतापर्यंत आलेत। वेगवेगळ्या पद्धतीनं शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलाय, विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात आवाज उठवलाय, अधिकाऱ्यांच्या बरोबर म्हणजे प्रधान सचिवांच्या बरोबर बैठका घेतलेल्या आहेत। या कंत्राटदाराचं काम रद्द व्हावं याच्या आधी मागणी केली आहे, पण दुर्दैवानं या डेपोच्या कामाला मात्र सुरुवात झालेली नाही। आता या अनुषंगानं असलेले मधले सगळे अडथळे जवळपास दूर झालेले आहेत मोठे। आता सीसी मिळणं, वृक्ष तोडण्याची परवानगी मिळणं हे महापालिकेचे विषय आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही लवकरात लवकर व्हावी। आणि पावसाळा समोर आलाय, त्यामुळे त्याच्या आधी जर एसटी डेपोची इमारत तोडली जाणार आहे तर त्याच्यामध्ये लोकांना कुठल्या पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी म्हणून आज एसटी डेपोचे एसटी विभागाचे महाव्यवस्थापकांना आम्ही बोलवलेलं होतं। आज त्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठकी केली, पाहणी केली आणि त्याच्यानंतर जे निर्णय घेतलेले आहेत त्याची त्यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करू। सर, गेले 1-1.5 वर्षापूर्वी प्रत्यक्ष परिवहन मंत्र्यांनी भेट दिली होती, त्यानंतरही काही हालचाली होत नाहीयेत। खरं तर माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी या ठिकाणी आले होते। ते आल्यानंतर त्यावेळेला मी इथं उपस्थित नव्हतो, कारण मला त्यावेळेला माहिती मिळवती। तर त्यानंतर मी त्यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केलाय। त्यांना याच एका विषयासाठी मी आग्रह धरलेला आहे, कारण पनवेल परिसरामध्ये अनेक विकास कामं होत असताना एसटी डेपो मात्र उभा राहू नये याची मलाही खंत आहे आणि त्यामुळेच या अनुषंगानं हा पाठपुरावा माझा सगळा सुरू होता। आता म्हणजे UDCPR आला म्हणून काही कंत्राटदारांना बदल केले, त्याच्या आधी विमानतळ प्राधिकरण आलं, त्यावेळेला त्याला काही परवानग्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे उशीर झाला। त्याच्या आधी BOT वर निघालं, त्याच्या आधी टेंडर निघालं। या सगळ्या फेजेसमधून हे पनवेलचा एसटी डेपो गेलेला आहे। प्रवासी जे एसटीचा वापर करतात त्यांना मात्र याच्यातून हाल सोसावे लागलेत। खरंच या ठिकाणी हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे। काय अजून किती वर्ष लागतील? आता या अनुषंगानं आम्ही आज जो आढावा घेतलाय, या आढाव्याच्या अनुषंगानं दिसतंय असं की त्यांनी या संदर्भामध्ये महापालिकेकडे वृक्षतोडीची परवानगी मागायची, ती मिळाली की त्यांना सीसी मिळू शकते। मग ते सीसीला अर्ज करतील, ती सीसी मिळावी यासाठी महापालिकेनं नोडल ऑफिसर नेमावा, डेप्युटी कमिशनर रँकचा, असं महापौरांना या ठिकाणी मी विनंती केलेली आहे। ते आयुक्तांशी बोलून कशा पद्धतीनं काम पाहतील, जेणेकरून या परवानग्या लवकर मिळतील। आणि सीसी जर सप्टेंबर पर्यंत मिळाली तर तिथून 2 वर्षात एसटी डेपोचं काम कंत्राटदाराला पूर्ण करायचं आहे, म्हणजे सप्टेंबर 2028 पर्यंत ते काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। आम्ही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की आधी कंत्राटदारांनी डिले केलंय, तर आता हे मे 2028 पर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे। नक्कीच आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला हा पनवेल एसटी डेपो पुढील 2 वर्षात पूर्ण व्हावा, अशा प्रकारची मागणी आता आमदारांकडून करण्यात आलेली आहे। नाईक पडेल, ABP माझा, नवी मुंबई।